गाईस, तर अंकिता इकडे दोघांना सांगते की वर्षाताईंना सरळ जरी बोललं तरी त्या वाकड्यातच बोलतात आणि आपल्याला ते स्ट्रेट लागतं, पण त्याची त्याला जाणीव पण नसते. चला तर बघूयात अंकिता असं का म्हणते. तर इकडे हे तिघेजण गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अभिजित सांगतो की आम्ही दोघांनी ठरवलेलं होतं की हा मेल बाथरूम करेल, हा मी फिमेल बाथरूम करेल. तर वर्षाताई यातून आंघोळ करून आल्या आणि मी तिथे गेल्यावरती बाथरूममध्ये बघितलं, अरे मस्त केस पडलेले होते. तर मी असं त्यांना म्हटले की वर्षाताई, आता तुम्ही आंघोळ करून आलात ना, तिथे भरपूर केस पडलेले आहेत. तर त्या म्हणाल्यात की माझे नाही येते केस, मी आंघोळीला गेली की असं डोक्याला बांधते, त्याच्यामुळे माझे नाही पडू शकत. अरे पण ते रंगीत केस होते. त्यानंतर हा आला पंढरीनाथ आणि तो आतमध्ये गेला. तर त्याने आंघोळ केली आणि त्याने सरळ सांगितलं, तिने वर्षाताईंकडे बघितलं पण नाही, त्यांनी सरळ सांगितलं, आत्ता जाळीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे माझे रोज तरी गळत नाहीत, तरीसुद्धा त्या जाळीतले केस मी उचलून बाजूला केलेले आहेत. पण आता आंघोळ ज्यांनी केली त्यांनी आधी त्या जाळीकडे बघायचं, किती केस आहेत बघायचे, आपले उचलायचे आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. हे सांगताना मी वर्षाताईंकडे बघितलं पण नाही. तर अभिजित म्हटला, मस्त रे मस्त, लेकी बोले सुने लागे. आणि त्या पण तेच म्हणाल्या, लेकी बोले सुने लागे. तर अशा प्रकारे इकडे पॅडीने न बोलता सुद्धा आपला मुद्दा तिथे मांडून दाखवलेला आहे. कारण वर्षाताईंनी पहिल्यांदा केसावरच्या मुद्द्यावरती सांगितलं होतं की हो ज्याचे केस असतील त्याचे पडलेच पाहिजे. तेवढ्यात अंकिता सांगते की हे काहीच नाही, कॅप्टन्सी रूममध्ये असताना मी त्यांचं वॉशरूम साफ केलं. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितले की ताई तिकडे खूप केस होते, मी उचललेले आहेत, वॉशरूम साफ केलेलं आहे. तर त्या म्हणाल्या की माझे एवढे केस गळतच नाहीत. हां, अभिजितने आत्ता आंघोळ केली असेल ना, त्याचे असतील केस. त्यावर अंकिताचं म्हणणं असतं की अरे पण ते रंगीत केस आहेत आणि ते मोठे केस होते, अभिजितचे तर काळे आणि छोटे केस आहेत, हे देखील मला कळत नसेल का? त्यांना प्रत्येक वेळेस बोलायला गेलं ना वाकडं बोलतात ते, त्याच्यामुळे ते आपल्याला स्ट्रेट लागतं, पण याची जाणीव त्यांना होत नाही. त्यामुळे त्यांची चूक त्या कधीच एक्सेप्ट नाहीत करत. एका पॉईंटला असं होतं की त्या मोठ्या आहेत, नको वाद घालायला, पण त्यांना असं वाटतं की बघ मी तुला कसं गप्प केलं, पण त्यांना हे नाही कळत की आम्ही स्वतःहून गप्प झालोय. तर अशा प्रकारे वर्षाताईंबद्दल इकडे चर्चा आहे. तर तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.